नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये शिपाई चालक आणि लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया चालू आहे। त्यासाठी आपण सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला पहा, पहिला प्रश्न बघा आता। लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या निर्धारित करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, जिल्हा अधिकारी यांना ग्रामपंचायतीचे सदस्य संख्या निर्धारित करण्याचे अधिकार दिलेले आहेत। जिल्हा अधिकारी यांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया आवश्यक आहे? तर राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया आवश्यक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, ही महाभियोग ही प्रक्रिया राष्ट्रपतींना पदावरून काढण्यासाठी प्रक्रिया आवश्यक असते। महाभियोग ही प्रक्रिया राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी आवश्यक असते। यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याला केंद्रशासित प्रदेशाला लागू आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नंबर, महाराष्ट्र, गोवा, दादर, नगर हवेली आणि दमण या राज्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र असलेले आपल्याला दिसून येतात। महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्याला आणि दादर, नगर हवेली आणि दमण द्वीप या केंद्रशासित प्रदेशाला मुंबई उच्च न्यायालय अधिकार क्षेत्राअंतर्गत हे आपल्याला येताना दिसून येतात। यानंतरचा प्रश्न आहे, हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वाद्य वाजविण्यासाठी प्रसिद्ध आहेत? तर हरिप्रसाद चौरसिया हे आपल्याला बासरी वादनाशी संबंधित असलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजेच हरिप्रसाद चौरसिया हे बासरी वादनासाठी प्रसिद्ध व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिला हरित ऊर्जा अभिसरण प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, गोवा या राज्यामध्ये देशातील पहिला हरित ऊर्जा अभिसरण प्रकल्प राबविण्यात किंवा उभारण्यात आलेला आहे। गोवा या राज्यामध्ये हे देशातील पहिला प्रकल्प आहे। यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, सर मॅथ्यू रिचर्ड्स शॉर्ट्स हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे। सर मॅथ्यू रिचर्ड्स शॉर्ट्स यांनी हे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिलेलं आहे। यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो, खालीलपैकी एका ठिकाणी तो भरत नाही। तर भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळा आहे, त्यापैकी खालीलपैकी एक हे ठिकाण नाही आहे। तर याचं योग्य उत्तर आहे बनारस या ठिकाणी कुंभमेळा भरत नाही। तर नाशिक असन, हरिद्वार असन आणि उज्जैन या ठिकाणी, या 3ही ठिकाणी कुंभमेळा भरल्या जातो, पण बनारस या ठिकाणी कुंभमेळा भरत नाही। यानंतरचा प्रश्न आहे, कनिष्ठ न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला कोणत्या कलमानुसार मिळतो? तर कनिष्ठ न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला कोणत्या कलमानुसार मिळतो? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, कलम नंबर 235 नुसार वरिष्ठ उच्च न्यायालयाला कनिष्ठ न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। कलम 335 या कलमानुसार आपल्याला हे अधिकार उच्च न्यायालयाला देण्यात आलेले आहेत। कलम नंबर 235 अंतर्गत होय। यानंतर आहे,
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 35% आरक्षण हे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना राखीव ठेवण्यात आलेलं आहे. 50% एवढं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यामध्ये महिलांना 50% आरक्षण राखीव ठेवण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, घटना समितीच्या सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? तर घटना समितीच्या सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? तर महात्मा गांधी यांचा घटना समितीचे सदस्य म्हणून समावेश आपल्याला दिसलेला नव्हता. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद आणि गोविंद वल्लभ पंत यांचा घटना समितीच्या सदस्य म्हणून आपल्याला समावेश असलेला दिसून येतो, पण महात्मा गांधी हे घटना समितीमध्ये सदस्य म्हणून काम केलेलं नाही. यानंतरचा प्रश्न आहे, अहिल्यानगर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रांजण खळगे आढळताना आपल्याला दिसून येतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, निघोज या ठिकाणी रांजण खळगे आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामधील निघोज या ठिकाणी रांजण खळगे आढळून येतात. निघोज या ठिकाणी होय. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ कधी सुरू झालेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, 1982 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा या ठिकाणी आपल्याला खंडपीठ चालू झालेलं आपल्याला दिसून येतो. 1982 या साली मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा या ठिकाणी खंडपीठ चालू करण्यात आलेलं आहे. यानंतर आहे, भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्ष्याचे संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्ष्याचे संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, समवर्ती सूचीमध्ये वन्य प्राणी व पक्ष्याचे संरक्षण करणे हा विषय आपल्याला समवर्ती सूचीमध्ये ठेवण्यात आलेला आहे किंवा ठेवण्यात येतो. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची यामधील विषय घटनेच्या कितव्या परिशिष्टामध्ये दिलेले आहेत? तर केंद्र सूची, राज्य सूची व समवर्ती सूची यामधील विषय घटनेच्या कितव्या परिशिष्टामध्ये दिलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, 7व्या परिशिष्टामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या विघटित किंवा वेगवेगळ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर 7व्या परिशिष्टामध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यानंतर आहे, मुंबई उच्च न्यायालयात एकूण मंजूर न्यायाधीशाची संख्या किती आहे? तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये मंजूर न्यायाधीशाची संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, 94 एवढी आपल्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण मंजूर न्यायाधीशाची संख्या असलेली आपल्याला दिसून येतो. 94 एवढी ही न्यायाधीशाची संख्या आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सेवन सिस्टम फॉल्स म्हणजेच धबधबा आहे? तर भारतातील कोणत्या राज्यामध्ये सेवन सिस्टर्स फॉल्स धबधबा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, मेघालय या राज्यामध्ये भारतातील सेवन सिस्टर्स फॉल्स म्हणजेच धबधबा हे मेघालय या राज्यामध्ये अस्तित्वात आहे. यानंतर आहे, सत्यमेव जयते हे बोधवाक्य कोणत्या प्राचीन ग्रंथातून घेण्यात आलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4,
मुडक उपनिषद या ग्रंथामधून सत्यमेव जयते हे बोधवाक्य आपल्याला घेण्यात आलेलं आहे. मुडक उपनिषेदामधून हे वाक्य घेण्यात आलेलं आहे आणि हे वाक्य बोधचिन्ह म्हणून वापरल्या जातो. यानंतर आहे राज्यघटनेतील कलम 72 अनुसार देयचा अधिकार डॅश डॅश यांना देण्यात आलेला आहे. तर योग्य उत्तर आहे नंबर 4. राष्ट्रपती यांना 72 नुसार दयेचा अर्ज म्हणजेच माफी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. राज्यघटनेतील कलम नंबर 72 नुसार दयेचा म्हणजेच माफी करण्याचा अधिकार हे राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. कलम 72 नुसार हे अधिकार देण्यात आलेले आहेत. यानंतर आहे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाचे कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. MC छागला हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. MC छागला हे आपल्याला स्वतंत्र भारताचे पहिले न्यायाधीश होते. MC छागला हे होय. यानंतर आहे दारिद्र्य रेषेचे समीक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे? दारिद्र्य रेषेचे समीक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 1 नंबर तेंडुलकर समिती. ही दारिद्र्य रेषेचे समीक्षीकरण करण्यासाठी तेंडुलकर समिती स्थापण्यात आलेली होती. तेंडुलकर समिती ही स्थापन केलेली होती.